दरम्यान नाशिकमधील धर्मसंसदेत राडा झाल्याचं कळतंय। आपण थेट जाऊयात। नाशिकमधील भरलेल्या शास्त्रार्थ सभेमध्ये अर्थात धर्मसंसदेत सुरुवातीलाच प्रचंड वाद सुरू झाले होते। आता त्या ठिकाणी मोठी बाचाबाची होती। जगद्गुरु शंकराचार्य को क्षमा मांगे। जगद्गुरु शंकराचार्य से क्षमा मांगे। बोल रहे हैं आप जगद्गुरु शंकराचार्य कौन सा संस्कार सीखा, कौन सा संस्कार सीखा? पंडित जी को अपमान करेंगे, जगद्गुरु शंकराचार्य को अपमान करेंगे। जगद्गुरु शंकराचार्य माफी मांगे। जगद्गुरु शंकराचार्य माफी मांगे। अभिजित सोनवणे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। अभिजित, आपण पाहतोय खरं तर धर्मसंसदेमध्ये ज्या विषयाची चर्चा होणं अपेक्षित होतं ते राहिलं बाजूलाच आणि खरं तर आसन व्यवस्थेवरूनच हा खरा वाद सुरू झालाय। नक्कीच खरं तर सुरुवातीला आसन व्यवस्थेवरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला। त्यानंतर त्या ठिकाणी बहिष्कार देखील या सगळ्या शास्त्रार्थ सभेवर घातलेला होता। आणि आता जर आपण या दृश्यांमध्ये, ताज्या दृश्यांमध्ये, लाईव्ह दृश्यांमध्ये पाहत असू तर आता पुन्हा एकदा जोरदार वाद आणि हमरातुमरी जी आहे ती सगळ्या साधू महंतांमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। किष्किंधा पीठाचे महंत गोविंदानंद यांनी काही गोष्टींना आक्षेप घेतलेला होता। त्यानंतर नाशिकचे साधू महंत देखील आक्रमक झाले आणि त्यानंतर नाशिकच्या साधू महंतांनी माफी मागावी यासाठी गोविंदानंद हे आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळाले। आणि त्यानंतर मग हमरातुमरी जी आहे ती आता या ठिकाणी या ताज्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर राम जन्मभूमीचा वाद जो आहे तो गेल्या 4 दिवसांपूर्वी गोविंदानंद स्वामींनी सुरू केलेला होता। आणि त्यानंतर आता या दृश्यांमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर बघा कशा पद्धतीने सगळा गोंधळ आणि अगदी हमरातुमरी जी आहे ती या ठिकाणी या शास्त्रार्थ सभेमध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी धक्काबुक्की आणि लोटाला सुरू होता। गोविंदानंद सरस्वती आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी खरं तर ही शास्त्रार्थ सभा बोलवण्यात आलेली होती। मात्र या वादावर तोडगा काढणं बाजूलाच राहिलं आणि हमरातुमरीवर हे सगळे साधू महंत आलेले आहेत। गोविंदानंदांना धक्काबुक्की देखील सध्या या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण गोविंदानंद आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। कुठलेच दावे किंवा कुठलेच पुरावे ते मानायला तयार नव्हते आणि त्यामुळे कुठेतरी आता शास्त्रार्थ सभा बाजूला राहिलेली आहे आणि सगळी हमरातुमरी आणि गोंधळ या ठिकाणी आपल्याला हा सगळा पाहायला मिळतो। त्यामुळे नेमकं आता या सगळ्या प्रकाराला काय म्हणावं, खरं तर हाच प्रश्न आहे। कारण सुरुवातीला आसन व्यवस्थेवरून वाद असेल त्यावेळी देखील भूमिका जी आहे साधू महंतांनी ती वेगळी घेतलेली होती आणि आता देखील ही सगळी शास्त्रार्थ सभा गेल्या 3 ते 3.5 तासांपासून सुरू होती। अधूनमधून जोरदार दावे प्रतिदावे केले जात होते। मात्र आता ही संपूर्ण शास्त्रार्थ सभा जवळपास उधळून लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अशी अगदी धक्काबुक्की, लोटालाटी आणि हमरातुमरीवर हे सगळे साधू महंत या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच अभिजित, आपण पाहतोय खरं तर गोविंदानंद महाराजांनी मंचावर सर्वांसोबत बसावं, इतरांपेक्षा अधिक उंचीवर बसू नये अशी खरं तर काही महंतांची, साधू संतांची मागणी होती आणि त्यानंतरच या वादाला सुरुवात झाली। नक्कीच, कारण जे काही नाशिकचे साधू महंत या ठिकाणी आलेले होते ते देखील महंत आहेत, महामंडलेश्वर आहेत आणि गोविंदानंद महाराज जे आहेत ते कुठल्याही आखाडा परिषदेचे सदस्य नाही आहेत, ते केवळ दंडाचार्य आहेत आणि त्यामुळे त्यांनी देखील इतर साधू महंतांसोबतच खाली बसावं अशी नाशिकच्या साधू महंतांची इच्छा होती। मात्र ते वरच्या आसनावर बसलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी नाराजी जी आहे ती सुरुवातीलाच व्यक्त करण्यात आलेली होती। त्यावरून गोंधळ निर्माण झालेला होता आणि आता जो गोंधळ आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय हा सगळा गोंधळ जो आहे तो केवळ या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यांवरून सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे कुठेतरी आता ही जी शास्त्रार्थ धर्मसभा होती ती आता या ठिकाणी जवळपास संपुष्टात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कुठलाही तोडगा या सगळ्या शास्त्रार्थ सभेमध्ये निघू शकलेला नाहीये। केवळ आणि केवळ गोंधळात ही सगळी शास्त्रार्थ सभा जी आहे ती पार पडलेली आहे। ये सब चीजें जो है ये बताइए बोल रहे हैं। पहले इन्होंने बोला कि मैं जो हूँ श्रृंगेरी में पढ़ा हूँ, बाद में बोला मैं जगद्गुरु शंकराचार्य जी के यहाँ। तर आपण पाहतोय आता आसन व्यवस्थेवरून महंतांमध्ये वादावादी झालेली आहे। खरं तर हनुमान जन्मस्थळावरील चर्चा होणं अपेक्षित होतं, त्यासाठी सर्वजण या ठिकाणी एकत्र जमले होते। मात्र आसन व्यवस्थेवरून वाद झाला। गोविंदानंद महाराज यांनी वरच्या स्थानी
बसण्यावर दुसरीकडे ठाम आहेत, तर त्यांनी इतरांपेक्षा अधिक उंचीवर बसू नये, महाराजांनी मंचावर सर्वांसोबत बसावं अशी नाशिकच्या साधू संतांची मागणी आहे आणि त्यावरूनच या वादाला सुरुवात झाली। खरं तर सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर हमरातुमरीपर्यंत हे संपूर्ण प्रकरण गेलं होतं। आता हा संपूर्ण कार्यक्रम संपुष्टात येतो का किंवा यावर काय तोडगा निघतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। खरं तर हनुमानाचं जन्मस्थळ कुठलं यावर चर्चा करण्यासाठी ही मंडळी जमली आहेत, मात्र त्यावर बोलायचं सोडून महंत आपापसातच भांडत बसलेत। गोविंदानंद महाराजांनी मंचावर सर्वांसोबत बसावं, इतरांपेक्षा अधिक उंचीवर त्यांनी बसू नये अशी अन्य साधू संत आणि महंतांची मागणी आहे। गोविंदानंद महाराज मात्र ये बोगस आदमी है, ये कोई आचार्य परंपरा से ताल्लुक नहीं रखता। हमने इनका बहुत सम्मान किया। तो ये महाराज एक सर प्लीज खाली पुढे आपण पाहतोय आता गोविंदानंद महाराज आणि नाशिकचे जे साधू महंत आहेत, साधू संत आहेत, त्यांच्यामध्ये हा खरं तर आसन व्यवस्थेवरून सुरू झालेला वाद होता, तो आता अखेर कुठल्या निश्चित स्थळी पोहोचतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली ज्या पद्धतीनं आपण दृश्यांमध्ये पाहतोय, मात्र त्यानंतर हमरीतुमरीपर्यंत हे संपूर्ण प्रकरण गेलं। तर दुसरीकडे आपण एका विशिष्ट उंचीवरच बसणार या ठिकाणी गोविंदानंद महाराज आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, तर त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय नाशिकचे जे साधू महंत आहेत, साधू संत आहेत, ते देखील गोविंदानंद महाराजांनी उंचीवर नव्हे तर आपल्या सर्वांसोबतच खाली बसावं अशी त्यांची देखील मागणी आहे। त्यामुळं खरं तर या संपूर्ण प्रकरणाच्या वादाला सुरुवात झाली आणि सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर आता हमरातुमरीपर्यंत हे संपूर्ण प्रकरण गेलेलं आहे। त्यामुळे हा कार्यक्रम आता पूर्णपणे पार पडतो की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। आपल्याला माहिती आहे हनुमान जन्मस्थळावरून खरं तर हा संपूर्ण वाद सुरू झाला होता। त्यानंतर गोविंदानंद महाराज यांच्या रथयात्रेला देखील पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज ही धर्मसंसद भरवण्यात आलेली होती। या धर्मसंसदेमध्ये खरं तर हनुमानाच्या जन्मस्थळावरनं चर्चा होणं अपेक्षित होतं, त्याच पद्धतीची चर्चा होणं अपेक्षित असताना आपण पाहतोय शाब्दिक बाचाबाची आणि हमरातुमरी झालेली आहे। पण दंडी स्वामी जे किष्किंधाहून आलेत ते आपला परिचय देत असताना शंकराचार्यांकडून दीक्षित आहे असं म्हटल्यानंतर एक महात्मा शंकराचार्य हे काँग्रेसी आहे असं उच्चारले, म्हणून ते दंडी स्वामी त्यांच्यावर चिडले की तुम्ही माफी मागा, त्याच्यामुळे हा वाद झाला। खरं तर हनुमान जन्मभूमीवर तोडगा काढायचा होता या सगळ्या शास्त्रार्थ सभेत, पण सुरुवातीचा वाद आता देखील गोंधळ झालं भलतंच आहे। आता जय बजरंगबली, काय चुकीचं झालंय, जे झालंय अत्यंत चुकीचं झालंय, असं नाही व्हायला पाहिजे। ही विद्वत परिषद आहे, ही मूर्खांची परिषद नाही आहे, ही विद्वत परिषद आहे, तर त्याचा सन्मान राखला पाहिजे। नंतर मोदी साहेबांची ज्यांनी पूजा सांगितली ते महानुभाव इथे आले, त्यांचा अपमान झालेला आहे, असं व्हायला नाही पाहिजे। आपल्या नाशिक नगरीचं नाव हे जागतिक पातळीवर फार वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं, त्याचा सन्मान राखला पाहिजे। पण आता ही शास्त्रार्थ सभा संपली असं समजायचं का? आता तरी संपली, स्थगित। पाहतोय शास्त्रार्थ सभा या सगळ्या गोंधळामुळे आता स्थगित करण्यात आलेली आहे आणि अगदी पोलिसांना देखील या ठिकाणी आता दाखल व्हावं लागलेलं आहे आणि संपूर्ण या ठिकाणी साधू महंत जे या सगळ्या शास्त्रार्थ सभेला उपस्थित होते त्यांना आता पोलीस सुरक्षा व्यवस्थेमध्ये या सभेच्या हॉलमधून बाहेर नेलं जात आहे आणि या ठिकाणी गोविंदानंद जे महाराज आहेत त्यांना अगदी मागच्या बाजूला, हॉलच्या मागच्या बाजूला जे एक छोटंसं कॅबिन आहे त्या कॅबिनमध्ये त्यांना पोलिसांनी त्या ठिकाणाहून नेलं आहे, कारण अगदी हा सगळा वाद जो होता तो हमरातुमरीवर धक्काबुक्कीपर्यंत जो आहे तो आलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांना या सगळ्या गोष्टींमध्ये आता हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या सगळ्या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकचे अनेक साधू महंत जे आहेत ते या ठिकाणी खरं तर या शास्त्रार्थ सभेसाठी दाखल झालेले होते, मात्र आज सकाळपासून सुरुवातीलाच आसन व्यवस्थेवरून मोठ्या प्रमाणात वाद या ठिकाणी झाला। त्यानंतर नाशिकच्या साधू महंतांनी या सगळ्या शास्त्रार्थ सभेवर बहिष्कार देखील टाकला। त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची समजूत काढण्यात आली। गोविंदानंद स्वामी जे आहेत ते सर्व साधू महंतांसोबत खाली जमिनीवर बसण्यास तयार झाले आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा या शास्त्रार्थ सभेला सुरुवात करण्यात आलेली होती। मात्र गेले 3 ते 3.5 तास वेगवेगळ्या मुद्द्यांवर, वेगवेगळ्या पुराव्यांवर ही सगळी चर्चा जी आहे ती सुरू होती। अधूनमधून
एकमेकांच्या दाव्या प्रतिदाव्यांमुळे साधू महंत आक्रमक देखील होत होते. मात्र हे सगळं सुरू असताना त्यानंतर थेट हमरातुमरीवर हा सगळा प्रकार आला आणि त्यामुळे मग ही संपूर्ण शास्त्रार्थ सभा जी आहे तीच आता रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. महाराज, खरं तर सुरुवातीपासून वाद सुरू होते. सकाळी आसन व्यवस्थेवरून झाला आणि आता देखील अशा पद्धतीने ही सगळी हमरातुमरी या ठिकाणी झाली आहे. खरं तर तोडगा काढायचा होता हनुमान जन्मभूमीच्या वादावर, मात्र झालं भलतंच. खूप चांगल्या पद्धतीने चर्चा सुरू होती, परंतु ते थोडंसं दुराग्रह करत होते. त्यांच्या स्वपरिचय त्यांना कधीचा मागितला तो देत नव्हते. मलाही यातनं काही चांगलं सांगायचं होतं की ते किती वर्षापासून या कार्यामध्ये आहेत, आपल्याला काही समज दिला पाहिजे. 11 साला आपण किती पुरावा करू शकणार, तरी आपण चांगल्यापणे लढत होतो. त्यांनी मी कमी 5 ते 7 वेळा हात वर केला. मी धर्मसभा अध्यक्ष आहे, मला देखील बोलू दिलं गेलं नाही, त्यामुळे सगळा वाद शेखर केला. पण आता हनुमान जन्मभूमी वाद हनुमान प्रत्येकाच्या हृदयात आहे. आपण इथे मांडतोय ते तिकडे मांडतील. जोपर्यंत पुढची चर्चा होती जो आपल्याला अंजनेरी पण तेवढं सिद्ध आहे आणि किष्किंधाही सिद्ध आहे. पण आज खरं तर तोडगा सर्वात महत्वाचा का किष्किंधाचा त्यांनी उल्लेख केला. तो किष्किंधा फक्त किष्किंधा एवढंच केलंय. नाशिक ग्रामामध्ये जसं नाशिकला पूर्वी पद्मनगरी म्हटलं जायचं, तसं नाशिक खाली आपण पाहतोय अखेर आता ही धर्म संसद अर्थात शास्त्रार्थ सभा ही स्थगित करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रचंड गदारोळाच्या नंतर आता आपण काही साधू महंतांच्या साधू संतांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुर्तास ही परिषद अर्थात शास्त्रार्थ सभा स्थगित करण्यात आल्याची देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये. नाशिकमध्ये ही शास्त्रार्थ सभा अर्थात धर्मसंसद सुरू होती. सुरुवातीला अत्यंत शांततेत सुरू झालेल्या या धर्मसंसदेला नंतर काही कारणामुळे आसन व्यवस्थेवरनं खरं तर हा संपूर्ण वाद सुरू झाला आणि त्यानंतर अखेर दोन्ही गटांमध्ये झालेल्या वादानंतर हमरातुमरीनंतर आता अखेर ही धर्मसंसद स्थगित करण्यात आलेली आहे. या पुढची धर्मसंसद किंवा या विषयावरची जी काही चर्चा असेल ती कधी पार पडणार, पुन्हा हे संपूर्ण साधू महंत एका ठिकाणी बसून यावर चर्चा करतील का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्या संदर्भात अद्याप कुठले अपडेट्स आलेले नाही आहेत. मात्र आताची जी महत्त्वाची बातमी आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय, खरं तर आसन व्यवस्थेवरनं महंतांमध्ये ही वादावादी सुरू झाली आणि त्यानंतर पोलिसांना देखील स्वतः आता या स्थळी दाखल व्हावं लागलेलं आहे. पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. दोन्ही गटांमधील साधू संतांमध्ये आसन व्यवस्थेवरनं खरं तर हा संपूर्ण वाद सुरू झाला होता. गोविंदानंद जे महाराज आहेत ते आसन व्यवस्थेवरून खरं तर संपूर्ण जो सभास्थळ होतं त्यापेक्षा उंचीवर बसलेले होते. त्यांनी देखील आपल्यासारखं जमिनीवर बसावं अशी नाशिकच्या साधू महंतांची साधू संतांची अपेक्षा होती. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यानंतर ही शाब्दिक बाचाबाची सुरू झाली, ज्या पद्धतीनं आपण दृश्यांमध्ये पाहतोय. मात्र या बाचाबाचीचं रूपांतर खरं तर हमरातुमरीपर्यंत पोहोचलं आणि अखेर पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागलेला आहे. आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर गेल्या काही दिवसांपासून खरं तर हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद सुरू झालेला आहे. हनुमानाचं जन्मस्थळ अंजनेरी की किष्किंधा हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता आणि यावर कुठेतरी एक तोडगा निघावा, यावर एक साधक बाधक चर्चा व्हावी, त्यासाठीच आज नाशिकमध्ये या धर्मसंसदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच गोविंदानंद महाराजांच्या रथयात्रेला पोलिसांनी देखील परवानगी नाकारलेली होती आणि या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आजची ही धर्मसंसद होणं अपेक्षित होतं. या धर्मसंसदेत खरं तर पुराव्यांच्या आधारे अत्यंत साधक बाधक व्यवस्थित चर्चा होणं अपेक्षित होतं. दोन्ही बाजूचे जे युक्तिवाद आहेत ते मांडणं देखील गरजेचं होतं आणि अपेक्षित होतं. मात्र आपण बघतोय आसन व्यवस्थेवरनं हे साधू महंत आपापसातच भिडलेत आणि त्यांचं रूपांतर हे शाब्दिक हाणामारी शाब्दिक बाचाबाचीत झालं आणि त्यानंतर हमरातुमरीपर्यंत हे संपूर्ण प्रकरण गेलं आणि याला कारण ठरलं ती केवळ आसन व्यवस्था. गोविंदानंद महाराज वरच्या स्थानी बसण्यावर ठाम होते, तर त्यांनी आपल्याप्रमाणे जमिनीवर बसावं अशी नाशिकच्या साधू संतांची मागणी होती. आपण दृश्यांमध्ये देखील पाहतोय गोविंदानंद महाराज अत्यंत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सभेमध्ये हे जे काही वर्तन झालं, ह्या ज्या काही घडामोडी घडल्या, हे अपेक्षित होतं तुम्हाला? नाही नाही, बिलकुल नाही. असं नाही. हे जे आहेत हे केवळ तत्वबोध आणि जे काही आपलं हे आहे म्हणजे अंजनेरी पर्वतावर हनुमानजीचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यासाठी ब्रह्मांड पुराणापासून सगळे जे प्रमाण आहे. तर आपण पाहतोय नाशिकमध्ये भरलेल्या या शास्त्रार्थ सभेला आता स्थगित करण्यात आलेलं आहे. आसन व्यवस्थेवरनं साधू महंत आपापसातच भिडले आणि त्यानंतर आता ही सभा अर्थात धर्मसंसद स्थगित करण्यात आलेली आहे.
सुरुवातीला खरं तर अत्यंत शांततेत ही संपूर्ण धर्मसंसद सुरू झाली होती, मात्र त्यानंतर आसन व्यवस्थेवरनं हा वाद सुरू झाला. तो कुठपर्यंत पोहोचला, अखेर त्याला आता या संपूर्ण सभेलाच स्थगित करावं लागलेलं आहे. आपण दृश्यांमध्ये देखील पाहतोय गोविंदानंद महाराज हे आसन व्यवस्थेवरनं दोन्ही गटांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर ते आक्रमक झालेले आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. कुठल्या महंतानं कुठं बसावं यावरून हे तीव्र मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर याची परिणती अर्थात ही धर्मसंसद स्थगित करावी लागली. क्षमा मांगे, जगत गुरु शंकराचार्य जी से क्षमा मांगे आप, जगत गुरु शंकराचार्य जी से क्षमा मांगे आप. जगत गुरु शंकराचार्यों की खिलाफ बोलने वाले आप आचार्य हैं क्या? जगत गुरु शंकराचार्य को कांग्रेस बोल रहे, कैसे हिम्मत पड़ा आपको? जगत गुरु शंकराचार्य का माफी मांगे, जगत गुरु शंकराचार्य का माफी मांगे, जगत गुरु शंकराचार्य का माफी मांगे. पहले नासिक का अपमान है, नासिक का अपमान है, नासिक का अपमान है, गुरु जी का अपमान करेंगे आप. नासिक वाले लोगों का अपमान है आप. जगत गुरु शंकराचार्य जी से आप क्षमा मांगे, जगत गुरु शंकराचार्य जी से क्षमा मांगे आप, जगत गुरु शंकराचार्य जी से क्षमा मांगे आप. जगत गुरु शंकराचार्यों की खिलाफ बोलने वाले आप आचार्य हैं क्या? जगत गुरु शंकराचार्य को कांग्रेस बोल रहे, कैसे हिम्मत पड़ा आपको? शास्त्रार्थ सभेत नेमका काय गोंधळ झाला, कुठल्या कारणामुळे या ठिकाणी हमरातुमरी झाली आपण जाणून घेऊयात. गोविंदानंद महाराजांसोबत जे शिष्य त्यांचे या ठिकाणी आलेले आहेत, नेमकं काय झालंय आपण या ठिकाणी जाणून घेऊया. महाराज जी, क्या हुआ है, मतलब कौन से कारण पे से जगत गुरु शंकराचार्य जी को कांग्रेसी बोल रहे हैं? ये क्या है आपको? और उनने माफी मांगने की ही तो उनने माइक उठा लिया मानने के लिए. क्यों नहीं मांगी? इतने माफी क्यों नहीं मांगी? माफी मांग लेते तो छोड़ देते. हम अन्य काका काही का आपण पाहतोय माफी मागावी अशा पद्धतीची मागणी होती. दादा, तुम्ही सगळे गोविंदानंद सरस्वतींचे शिष्य आहात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. हनुमान जन्मभूमीवर वादावर तोडगा काढण्यासाठी ही सभा होती. आता जो गोंधळ झालेला आहे त्यानंतर काय तुमची प्रतिक्रिया आहे? हिंदी बोले. ये जो यहाँ पे पूरा ये बिल्कुल करना गलत था उनका. जब शास्त्र चर्चा हो रही थी तो शास्त्रों के बाद से करना था, ऐसे दिन नहीं उठाना था. ये उनके मर्यादा के अनुसार नहीं. साधु का अर्थ है कि केवल शांति से बात करके, साधु का सर्वप्रथम लक्षण यही है, शांति बनाए रखना. शांति नहीं है तो वो साधु नहीं है. क्रोध जिसके अंदर है वो साधु नहीं है. पर वो उनको देख रहे थे आप, माइक उठाए किस प्रकार से, ये नहीं उठाना था. और शंकराचार्य के बारे में, गुरु जी के बारे में बताया तो क्या गलत किया उन्होंने? तो उनको गलत था, ये उनको गलत करना चाहिए. ऐसा करना चाहिए क्या? शंकराचार्य के बारे में काँग्रेस क्यों बोला उन्होंने? शंकराचार्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे खरं तर गोविंदानंद सरस्वती महाराजांचे शिष्य आणि ते स्वतः देखील आक्रमक झालेले होते आणि माफी मागण्याची मागणी त्यांची होती. मात्र त्यानंतर हा सगळा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे. महाराज, क्या कहेंगे आप? ये जो पूरा वाकया अभी यहाँ पे ये ठीक नहीं हुआ. देखो, शास्त्र चर्चा हो रही थी, शास्त्र चर्चा करनी थी. ये मारा पीटी वाला काम नहीं करना चाहिए. ये असभ्यता है और इससे आम पब्लिक के लिए गलत संदेश जाता है. ये ठीक नहीं हुआ. पाहतोय खरं तर हा सगळी चर्चा जी आहे ती सुरू असताना या ठिकाणी एका साधू महंतांनी या ठिकाणी खरं तर शंकराचार्य हे काँग्रेसी असल्याचं विधान केलं आणि त्यानंतर मग गोविंदानंद सरस्वती महाराज जे आहे ते आक्रमक झाले आणि त्यांनी माफी मागावी शंकराचार्यांची अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. आणि त्यानंतर मग माफी मागण्याच्या मागणीसाठी गोविंदानंद सरस्वती महाराज देखील आक्रमक झाले आणि त्यानंतर मग हा सगळा गोंधळ आणि ही सगळी हमरातुमरी सुरू झाली. आता गोविंदानंद महाराजांना पोलिसांनी पाठीमागच्या केबिनमध्ये सुरक्षितपणे त्यांना त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे, त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. आणि नाशिकचे जे इतर साधू महंत या ठिकाणी होते त्यांना सगळ्यांना पोलीस सुरक्षिततेमध्ये हॉलमधून बाहेर पाठवण्यात आलेलं आहे. यापुढे कुठलाही वाद किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती बिघडू नये यासाठी आता
पोलिसांना आपल्या बळाचा वापर करावा लागतोय. निश्चितच खरं तर अभिजित आता पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या संदर्भातील संपूर्ण परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेणारच आहोत.